हे एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुमच्यासोबत मस्त अशी कोबीच्या मंचुरियनची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजचा कोबी घेतला आहे. त्याला मी 2 काप देऊन घेणार आहे असे मधून मोठे. त्यानंतर मी कोबीचे मोठे मोठे तुकडे करून याला चॉपरमध्येच बारीक करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये याला बारीक करू शकता. फक्त मिक्सर चालू बंद करून आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे. पण मी इथे चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे. अगदी तुम्ही हाताने बारीक कट करू शकता. बनवायला अगदी सोपे आहेत हे मंचुरियन. फक्त काही टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केले तर एकदम कुरकुरीत आणि जसे आपण रेस्टॉरंटमध्ये खातो तसेच मंचुरियन बनवून तयार होतात. त्यासोबत इथे मी एक मोठ्या साईजचं गाजरही कट करून घेतले. त्यालासुद्धा मी चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे. इथे गाजर आणि कोबी चॉप करून झाल्यानंतर मी त्यात चवीनुसार मीठ टाकून याला 5 मिनिटे साईडला ठेवून देणार आहे. इथे 5 मिनिटं त्याला साईडला ठेवल्यानंतर त्यामध्ये पाणीच असतं आणि नंतर मग आपल्याला ते पाणी हाताने वेगळं करून घ्यायचं आहे. ते बघू शकता तुम्ही किती मॉइश्चराईज झाले. याला पाणी आपण यातलं वेगळं करून घेऊया. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून बारीक चिरलेलं लसूण, एक मोठ्या आल्याचा तुकड्याला बारीक कट करून घेतलं, ते 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्यात त्या टाकल्यात आणि 1 चमचाभर काळी मिरी पूड मी यामध्ये टाकली आहे. 2 चमचे मैदा आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर मी यामध्ये टाकून घेते. त्याचसोबत मी इथे चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ आपण आधी टाकलं होतं ते लक्षात घेऊनच आपल्याला मीठ टाकायचं आणि 1 चमचाभर मी इथे सोया सॉस टाकून छानपैकी मिक्स करून घेतलं आहे. अगदी मैदा आणि कॉर्नफ्लोअर जास्त पण नाही टाकायचं, त्याने मंचुरियन कुरकुरीत तर होणारच नाहीत अजिबात. त्यामुळे आपल्याला जास्त पण नाही, फक्त 2-2 चमचे ॲड करायचं. जसा कोबी असेल मोठा छोटा त्यानुसार तुम्ही कॉर्नफ्लोअर आणि मैदा ॲड करू शकता. इथे बघून घेऊया आपण याच्या मंचुरियन्सचे गोळे तयार होत आहेत की नाही. इथे एकदम व्यवस्थित मंचुरियन आपले बनवून तयार होत आहेत, बघू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे मी सगळे इथे मंचुरियन बॉल्स बनवून घेणार आहे. त्याचसोबत इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे साईडला. बघू शकता तेल गरम करायला ठेवलं आहे मी. तेल अगदी छान कडकडीत गरम झालं की यामध्ये आपण मंचुरियन्स तळायला टाकून घेऊया. सगळेच तेल आधी स्टार्टिंगला गरमच हवं आहे आपल्याला. त्यानंतर आपण मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. आपण चेक करून घेऊया याला. इथे बघू शकता कलर पण यायला सुरुवात झाली आहे. अगदी छान कलर आला आहे. फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचं आहे, जेणेकरून मंचुरियन आतमध्ये कच्चे राहणार नाही, त्याची काळजी घ्यायची आहे. तळायला थोडा वेळ लागतो, पण अगदी कुरकुरीत असे मंचुरियन बनवून तयार होतात. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मंचुरियन असेही केचपसोबत खाऊ शकता. याला आलटून पलटून छानपैकी आपण याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेऊया. बघू शकता किती छान गोल्डन कलर आलेला आहे आणि मंचुरियन आपले बनवून तळून तयार झालेले आहेत. त्याला मी काढून घेते साईडला. अगदी सगळेच मंचुरियन मी अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेत मीडियम फ्लेमवरती. बघू शकता किती छान कलर आला आहे. आपण लगेचच सेम पॅनमध्ये मी 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतलं. त्याचसोबत मी 1 चमचा बारीक चिरलेलं लसूण, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या तळून घेतलं. अगदी हाय हीटवर आपल्याला हे बनवायचं. त्याचसोबत इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा डाईस करून घेतला होता, तो मी यामध्ये टाकून घेणार आहे. अशा पद्धतीने मी याचे तुकडे करून घेतले होते. ते टाकून मी छान हाय हीटवरतीच परतवून घेणार आहे याला छान. एक चमचा रेड चिली सॉस मी यामध्ये टाकला आहे. त्याचसोबत मी यात 1 चमचा सोया सॉस टाकते आहे आणि 2 मोठे चमचे मी टॉमॅटो केचप टाकून घेते. सोया सॉस टाकताना जरा काळजी घ्यायची, कारण सोया सॉस खारट असतं, त्यामुळे अगदी जपून टाका. छानपैकी मिक्स केलं. त्यानंतर मी इथे 1 चमचाभर कॉर्नफ्लोअरमध्ये पाणी टाकून त्याची स्लरी करून घेतली होती, ते मी टाकलं आहे आणि 1 चमचा काळी मिरी पूड मी यामध्ये टाकून घेतले. त्याचसोबत लगेच मी मंचुरियन बॉल्स टाकून घेतलेत आणि छानपैकी मिक्स करून घेऊया आपण याला. ते बघू शकता छानपैकी मिक्स करून परतून घेतलं आहे मी याला आणि एकदम गरम गरमच सर्व करायचं. जेव्हा तुम्हाला खायचं असेल तेव्हा तुम्ही त्याला सॉसमध्ये टाका. इथे आपले मंचुरियन बनवून तयार आहेत.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुम्ही आवर्जून ट्राय करा आणि तुम्ही बनवल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.